कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळेजण खूप छान आहोत, आनंदी आहोत आणि ऊन खूप लागते. उन्हामुळे आमचा स्वयंपाक सकाळी लवकर होतोय. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आम्ही 11 साडे 11 वाजता निवांत होतो, आजी लोक वगैरे सगळे. आणि जास्त वेळ उन्हात पण बसू देत नाहीये मी आता, कारण उन्हात झोपी जायला बघतात कधी कधी आमचे आजोबा. तर सगळेजण वरती गेलेत. वैशालीचं काहीतरी इकडं काम चाललेलं आहे आणि मला जायचे काही कामानिमित्ताने बाहेर. तर आता बघूया काय चाललंय सगळ्या आजी लोकांना, आणि पटापट तुमच्या आजी लोकांसंग एकदा भेट करून देते तुम्हाला. म्हणजे काही लोकांना तर करमत नाही त्यांना भेटल्याशिवाय, आणि त्यांचं चाललेलं असतं काहीतरी गपशप. आणि आता आपल्या वृद्धाश्रमामध्ये रोज संध्याकाळी भागवत कथा लावलेली आहे. तर खूप छान वाटते आणि खरंच म्हणजे ऐकावं प्रत्येकाने. आणि त्यांचं तर ते वय आहे आणि खूप छान वाटलं की त्यांना ते बघून ऐकताना. आणि आता कालपासून मला येऊन म्हणतायत, आई लाव ना, ते काहीतरी लावत होती ना तू, आम्हाला ऐकायचंय. चाललाय काही स्वयंपाक अजून, आणि हे चिरलेले कांदे. काय करणार आहे अजून मला नाही माहिती, पण आज पण जेवण आहे बाहेरचं. तर शिरा वगैरे बनवायचा आहे. का बनवलाय वैशू? हां, तर पापड वगैरे तळून घेतलेले आहेत. वांग बटाट्याची भाजी मस्तपैकी, हे वरण बनवलेलं आहे. आम्ही रोज आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांसाठी सपक वरण असतं. तुम्ही म्हणसाल ताई आता लय पातळ वरण आहे, पण पातळ नाही आहे, बुडाला गेलेली आहे डाळ. आणि खूप छान असं वरण आहे हे तुरीच्या डाळीचं. पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे, एकदम असं त्यांना चपाती मऊ अशी चुरून खाता येईल नाही का. लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून, जिरं मोहरी टाकून छानपैकी असं फोडणी दिलेलं आहे. आणि घट्ट आहे, काही एवढं पातळ नाही. वरण केल्याच्या नंतर खरंच बुडाला जाऊन बसतं आणि पाणीवरती येतं. पण छान वरण केलेले. पापड तळून घेतलेले आहेत, लाडू आहेत, अजून जिलेबी पण आहे आणि शिरा पण करणार आहे वैशू. हे पांडुरंगाची मूर्ती, आणि हे मी रोजच आता तुम्हाला सगळं काही दाखवत राहते. आणि पूजा वगैरे झालेली. ह्या मूर्तीने तर खरंच खूप सारी शोभा आली इकडं. आणि मी खरं सांगू, हे कुठलेच फोटो किंवा काहीच आपण विकत कधीच आणलेलं नाही आहे मी. हे सगळं मला मिळालेलं आहे भेट. ती साईबाबाची मूर्ती फोटो जे आहे ते रोहनला भेटली होती खूप लहान असताना. रोहन एका ठिकाणी त्याला बोलवलं होतं. ते लक्ष्मीची फोटो सरस्वतीची आपल्याला एका ताईंनी दिलेला आहे संस्था नवीन स्थापन करताना. आणि हे विठ्ठलाची मूर्ती आत्ता आलेली आहे. गणपतीची मूर्ती मध्ये इथं आल्यावर कोणीतरी दिलेली आहे आपल्याला, आणले इकडं. आणि थोडेसे देव आहेत माझ्या ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये. आणि स्वामींची मूर्ती तर अजूनही माहिती नाही की स्वामींनी म्हणजे कुठून आलेत स्वामी आणि कोणी पाठवले, ते एक हेच आहे. आणि हे जे दानपेटी आहे ती तुम्ही बघितलं असेल, मी सांगलीला गेल्यावर त्या लहान लेकरावाने ते पेटी करून बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते काम केलं आणि दान त्या पेटीमध्ये जमा केलं होतं. तर इथं मी ठेवलेलं आहे. ज्याची इच्छा असेल त्यांनी इथं आल्यावर करावं किंवा नाही करावं असं, पण मी ठेवलेलं आहे. मला ते फेकून किंवा काही देऊसं वाटलं नाही, म्हणून मी इथं ठेवलेलं आहे स्वामींच्या तिथं. आणि वैशू गेली आहे बाहेर. ऊन खरंच खूप आहे. एवढा रवा भाजलाय बघा, कारण आम्हाला रवा खूप लागतो. शिरा उपीट करायला लागतं आम्हाला. आणि तुम्हाला म्हणलं ना आम्ही सगळं चुलीवर स्वयंपाक करतो. हे बघा सगळं आणून इथे ठेवलंय. हे वांग बटाट्याची भाजी आहे, नाही नुसतं वांग आहे, सॉरी बटाटे नाही आहेत. असला मस्त वास येतो ना. हे बघा वांग्याची भाजी आहे ही आमची. हे आमचं दुपारचं जेवण. आतमध्ये वरण ठेवले, वांग्याची भाजी, भात, हा रवा भाजून ठेवलाय. आणि अजून काहीतरी कामं चाललेत. खूप ऊन आहे. भंडारी आज मस्तपैकी खाली बसलेत, ऊन खूप आहे. काहीतरी चाललंय करायचं. आंघोळ केली का भंडारी? नाही केली? जावा आंघोळ करा, जावा मस्तपैकी. हां जावा आंघोळ करा, जावा. आता ऊन पण जास्त आहे ना. तुमच्या दाड्या कटण्यानंतर करते. झाली का म्हणताय आंघोळ? झाली. लुसू तुझं काय चाललंय लुसू? गार पाणी ओतून ठेवले. वत्सला आजी पण आहे तिकडं. काय वत्सला आजी काय चाललंय मग? चाललंय काय रवा बघायचं. रवा बघायचं. लोखंडाच्या कढईत आमचा सगळा स्वयंपाक चुलीवर असतो. आणि आज आमच्या दुपारचाच. किती जणीने?
हात लावला याला नाही जा विचार कसं करायचं नको विचाराय का हा आता 5 जणी झालं 5 जणी हात लावला नाही आम्ही दोघी या तिघी. या पण- अजून कुणाला बोलवायचंय का छकुलीला बोलवता का हा 5 जणी बांधला तर हा आमचा शिरा आज आमच्या इथं 5 जणींनी बनवलेला आहे. वैशुताई पण आली परत बघायला. काय काय टाकले मध्ये होय काजू बदाम हा तूप साखर टाकले का साखर सगळं टाकलं आणि अजून दुसरं काय विलायची वगैरे इलायची सगळं टाकले का इलायची. बरं ठीक आहे. मग काय झालाय आता शिरा तुमचा मस्त पैकी. आज बघा ह्यांनी एवढ्यानी शिरा बनवलेला आहे. आमचा सगळा चुलीवर स्वयंपाक झाला. 11 वाजले नाही तर आमचा सगळा स्वयंपाक होतो. आता उन्हात उभारू नका, नाही ऊन खूप झालंय. नाही झाले. ते चूल सगळं बंद करून सगळे चलावरी. हा काजू आहे ना काजू हा काजूचं काजू लय चांगलं होतं. काजूचं कालवण खायचंय. हा बर कसं बनवतात मला नाही माहिती. आम्हाला करायचे आणि आमच्यासारखं कालून कर एवढं चांगलं तरी कालून चांगली लागते. कशाचं हा काजूचं हा आपण केलं तर चांगला मला नाही आठवत ग कुंभार. महाजरीत काय माहिती बाई केलं असं काय सांगावं. केलं काय आता माझ्या ध्यानात राहत नाही ग कुंभार. केलं तर काजूची भाजी खायची आमच्या कुंभार मॅडमला करू एक दिवस. चांगला आता वैशुताई शिरा काढून घेऊन चालले आतमध्ये. इकडं काही जण बसलेले आहेत बघा मंडळी आमचे. एवढं एकच लाकूड राहिले आमचं फोडायचं. आता सगळी लाकडं त्या आजोबांनी फोडली नि तर ढीग लावलाय आम्ही. 2 लाकडं घातली की आमचा सकाळचा स्वयंपाक होतो सगळा. कपडे वगैरे धुवून झालेले आहेत सगळ्यांचे. आकाबाई काय म्हणतात आज लय ऊन पडलंय मरणात. मग कशाला बसलं इथं. टिकली पण नाही लावली कपाळाला. घेते कुंभार मावशी काढून ते पिशवीतली. माझ्याकडे पण आहे का मी त्या दिवशी पाकिट आणले तुमच्यासाठी. छकुली पण आज आल्या खाली लवकर. आंघोळ्या केल्या का कपडे वगैरे छान छान छकुलीने बघ कशी टिकली लावली आहे. मी तवच म्हणलं टिकली नाही मग बघा आता मामाजी झाली का आंघोळ. झाली आंघोळ झाली सर झालं. कपडे घेऊन बसले. तिकडं कोण बसले अजून आडबाजूला. आणि तर ताई काय चाललंय. काय गोष्टी करत होतो. गोष्टी करत होत्या खाली व्यवस्थित. दुसरा हातरा काहीतरी खराब होतय. काय मग आजोबा राम 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 झाली का आंघोळ तेन. राम राम आंघोळ वगैरे झाली का. हा जाऊ वरती आता. चला चला जाऊ वरती. नका बसू लय ऊन झाले. हा आम्हा पण चांगली आहे. चला कपडे धुवून बघा. आपले आपले कपडे घडी घालून धुवून वाळले तिचे कपडे. जाऊ वरती जा जा. आजोबांना पण आंघोळ फिंगूळ घालून चकाचक कपडे धोतर फितर व्यवस्थित. ऊन लागाले. हा ऊन आहे. हा जो चक्कर येते. उन्हात काय होतं म्हाताऱ्या माणसांना लवकर चक्कर येते. मंदाई बी कपडे घेऊन बसले इथं. आता तू कुठं चालली माघारी. कपडे घेऊन येते. बरं जा. पाय चटचटा भाजत असतील आता. तिथून काही खरं नाही रे देवा. लय पाय भाजताय. चला 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 पटकन. एवढे वेळ बसायचं नाही बघा. लक्ष नाही दिलं की असं बसतात लगेच जागेवर. सगळेजण आलेत वरती आणि खाली कोणीच नाही बघा. आता फक्त एक कुंभार मॅडम बसलेले आहेत खाली खुर्चीवर. कारण कुंभार मॅडम येऊ शकत नाहीत म्हणतात. कारण का तर इथं लक्ष ठेवावं लागतं. मी वरी येऊच शकत नाही असं बोलणं असतं तिचं. सगळे वरती गेल्यावर मग खाली कोण बघणार. मी येऊच शकत नाही वरती. आलो का सगळे वरी. म्हणणारी आंघोळ केली का नाही ना. बर बर बर. काय पाहिजे बाई अक्का. टिकली लावायची. अक्काला टिकली नव्हती मगाशी नाही का म्हणले मी टिकली लावा अक्का म्हणून. आणि ती बांगडी एक काढ. मी दुसरे गोट देते तुला. हे बघा सगळं सामान आमच्या आकाने इथं ठेवले. आकाचं पिशवीच नाही वरी पिशवी आहे त्याच्यावर. पण तुमच्या रोजचे कपडे ठेवता की त्याच्यावरती तुम्ही. बघा रोजचे कपडे तिकडे आहेत. कुठं जायचे आईचे घालायचे बघू. मी लावते दे इकडं बघू. खड्याची टिकली घेतली बाय आमच्या आकाने लावायला. ते मोठे चांगले होते ते निघत नाही. हे निघून पडते. निघून पडतात ना. आंघोळ ती की आंघोळ खाली तू मी लावते. दुसरी हाय माझ्याकडे. हा लावली बघा आता अक्का छान. हा मस्त सुंदर आहे तू छान. बघा आजोबा कशी दिसते अक्का. छान दिसते. सुशाला मावशी तू कशी आहे. हा बरी आहे तू. चांगली आहे का. चक्कर वगैरे जीभ वळत नाही. होईल होईल नीट. डॉक्टरांना विचारले मी. होईल नीट.